इंद्रायणीचं पसायदान 5 फेब्रुवारी ती पावलं परत आणली पाहिजेत इथं. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. मी आले की प्रचाराचे नारळ फुटतात. प्रचारांच्या ह्या फुटलेल्या नारळातून प्रचाराचा धुरळा उडतो. लोकांना आश्वासनांचं खोबरं दाखवलं जातं. लोकही ते खोबरं पाहून घेतात. पुढं ते खोबरं केव्हा दिसेल ह्याची लोकांना खात्री नसते. मग ताई, बाई, अक्का विचार करायला लागतात पक्का, कशावर मारायचा तो शिक्का. आता शिक्का गेला, बटन आलं. उद्या आणखी काही येईल, माझ्यासोबत राहील. मी येऊन गेले की सगळ्यांना सगळ्याच गोष्टींचा विसर, मग सगळ्याच गोष्टींना लागणारी कसर. ओळखलं ना मला मी कोणते? मला कुणीही विसरू शकत नाही. उमेदवारांची घराणेशाही आणि मतदारांची घराणेशाही मला नेहमीच जिवंत ठेवते. एक लक्षात घ्या, त्या घराण्यात उमेदवार जन्माला येतात, म्हणूनच तुमच्या घराण्यात मतदार जन्माला येतात. ते आमदार, खासदार आणि तुम्ही मतदार. प्रसंगी ते होतील माजी, पण तुम्ही असतात नेहमीच आजी. तर तुम्हाला चिरंजीव करणारी मी कोण हे तुम्ही ओळखलंच असेल. होय, मी निवडणूक. आज मला माझीच आठवण झाली. तुम्हाला प्रश्न पडेल, आज मला आठवण का व्हावी? तर आज माझा वाढदिवस. पण सकाळपासून एकाही माजी, आजी आणि भावी आमदार, खासदारांना, मंत्र्यांना मला साधं विशसुद्धा केलं नाही. तुम्ही म्हणता तेही खरं आहे. मला विश देणारे मला विश कशाला करतील? माझा जन्मदिनांक त्यांना कशाला आठवेल? डिजिटल पोस्टरवर स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यात गर्क असणाऱ्या दादा, भाऊ, बाई, ताईंना माझा हा वाढदिवस कसा आठवेल? माझा जन्म 5 फेब्रुवारी 1952चा. त्या दिवशी मी म्हणजे स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक झाली. मला अजूनही आठवतो तो दिवस. चारित्र्यसंपन्न उमेदवारांनी एकमेकांचा आदर करत एकमेकांविरुद्ध दिलेली लढत. कोण निवडून येणार हे सगळ्यांना माहीत असलेलं, तरीही लढत दिली पाहिजे. लोकशाही जगली पाहिजे. धर्मनिरपेक्ष समाजवादी समाजरचना असलेलं राष्ट्र उभं राहिलं पाहिजे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य इथं रुजली पाहिजेत. मूल्यांचे मंगलनाद आणि पवित्र निनाद इथे पुन्हा एकदा उमटले पाहिजेत. इथल्या निरागस, शाश्वत, उदात्त मूल्यांच्या मृद्गंधानं अवघं विश्व दरवळलं पाहिजेत. ह्याच उदात्त भूमिकेतून ही लढत दिली गेली होती. विजयही तत्वांचा झाला होता, पराभवही तत्वांचा झाला होता. खरं तर तो तत्वांचा पराभव नव्हता, तत्वांनी तत्वांचा केलेला उद्घोष आणि जयघोष होता. एका मंगल तोरणानं बांधलेलं एक मंगल तोरण होतं. मूल्यांनी मूल्यांना दिलेली ती साथ होती. सुगंधानंच जागवलेला तो सुगंध होता. सुमनानंच उमललेलं ते सुमन होतं. झाडानंच लावलेलं ते झाड होतं. मातीचंच बांधलेलं ते मातीचं घर होतं. त्या मातीच्या घराभोवती आणि घरात महात्म्याची, महामानवाची पावलं उमटलेली होती. त्या पावलांवर सगळ्यांची पावलं पडत होती. इथल्या मातीच्या लोकशाहीनं बाळसं धरलं होतं. कुठलंही गालबोट लागलेलं नव्हतं. पण आता तर ह्या लोकशाहीवर नुसतीच गालबोटं लागलेली आहेत. घराणेशाहीतल्या राजपुत्रांना दृष्ट लागू नये म्हणून लागलेलं हे गालबोट काळ्या पैशाचं आहे. त्या मातीच्या घराभोवती आणि घरात उमटलेल्या महात्म्याची, महामानवाची पावलं कुणीतरी चोरून नेली आहेत. त्या पावलांचा लिलावही झाला आहे एका म्युझियमसाठी. ती पावलं परत इथे आणली पाहिजेत. त्यासाठी मीच निघणार आहे आता प्रचाराला. त्या पावलांसाठी साकडं घालणार आहे माझ्या ताई, बाई, अक्काला.